जळगाव शहरामध्ये अद्यापही घरगुती गॅसचा जो पुरवठा आहे किंवा वितरण जे आहे या ठिकाणी वितरण प्रणाली अद्यापही विस्कळीत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरातल्या कालिका माता परिसरामध्ये आहोत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या गॅस एजन्सी जी आहे गॅस एजन्सीच्या समोर जे आहे नागरिकांच्या सिलेंडर घेऊन जे आहेत मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। या ठिकाणी नागरिकांनी बुकिंग केली होती आणि बुकिंग केल्यानंतर नागरिक या ठिकाणी आपलं रिकामं सिलेंडर घेऊन आले, मात्र आपला या ठिकाणचा मेसेज आपल्याला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे की आज ऑफिस बंद आहे, मात्र वाटप सुरू आहे आणि सोमवारपासून जे आहे सेवा या ठिकाणी पुरवतील। सकाळपासून जे आहेत नागरिक या ठिकाणी आपापलं सिलेंडर घेऊन या ठिकाणी रांगेत उभा आहेत, मात्र अद्यापही या ठिकाणी वितरण जे आहे ते सुरू झालेलं नाही। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की कशा पद्धतीने ही रांग या ठिकाणी एजन्सीसमोर लागलेली आहे। आपण काही लोकांची जे आहे आपण बोलण्याचा प्रयत्न करतो। किती वाजता आले आज तुम्ही? 6:30 वाजेपासून आलेले आहे दादा इथं, पण आमचा नंबर बी नाही आणि शनिवार सांगेल होता की शनिवारी उघडं राहीन, तुम्ही 7-8 वाजेशी नंबर लावून ठेवा म्हणे। इथं खूप परेशानी आहे दादा, एकदम भुकेले ताणलेले 8 लोक बसले आहेत। अच्छा, हा तर ही वृद्ध महिला सकाळी 6:30 वाजेपासून आलेली आहे। आपण अजूनही काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमका त्रास आहे, काय दादा नेमकी काय अडचण झाली आहे? अडचण दादा अशी आहे की सिलेंडरला लवकर मिळत नाही आहे, कारण की गेल्या 18-19 तारखेपासूनचं डिलिव्हरी कोड आलेलं आहे। गॅसची बुकिंग झालेली आहे कधीची, सिंगल कनेक्शन आहे माझं, पण तरीसुद्धा सिलेंडर मिळालेलं नाही आहे। मी 5 ते 6 वेळा या ठिकाणी ऑफिसच्या चक्रा मारल्या। ऑफिसच्या चक्रा मारल्यानंतर मला या ठिकाणी सांगितलं की घरपोच सिलेंडर मिळेल तुम्हाला, आणि त्यांना विचारलं पण की बा या ठिकाणी मिळेल का, तर हो सांगितलं। हो सांगतात, पण या ठिकाणी आल्यानंतर जर सिलेंडरच मिळत नाही। हा माझाच त्रास नाही, हा अनेकांचा त्रास होऊन राहिला आहे। जे आमच्याकडे सिलेंडर द्यायला येतात त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणतात माझ्याकडे तुमचं बिलच आलेलं नाही आहे, तुमचं बिल आलं की मी तुम्हाला सिलेंडर देईल। परंतु या ठिकाणी सांगितलं होतं की बा तुम्हाला घरपोच सिलेंडर मिळेल। 5 ते 6 चक्रा मारल्यानंतर यांनी वारंवार ते एकच उत्तर दिलं की घरपोच सिलेंडर मिळेल, घरपोच सिलेंडर मिळेल। आणि आता आज सांगितलं गेलं होतं की बा तुम्ही एक काम करा, सकाळी तुम्ही इथं सिलेंडर घेऊन या, तुम्हाला हातवात मिळेल। आम्ही या ठिकाणी सकाळी सिलेंडरसाठी नंबर लावला आहे, 7 वाजेपासून या ठिकाणी आलेलो आहे। 7 वाजेपासून या ठिकाणी आलेलं आहे, तर या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे की अपरिहार्य कारणामुळे हे बंद आहे। मग बंद आहे तर तुम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी एखादी कर्मचारी वगैरे ठेवायला हवा होता, किंवा या ठिकाणी वाटप सुरू आहे असं सांगितलेलं आहे, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वाहन त्यांचं सिलेंडर असलेलं उपलब्ध नाही आहे किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांनी। कोणत्या कंपनीची एजन्सी? कौशिक गॅस एजन्सी। भारत पेट्रोलियम का? हां, HP का भारत गॅस। काय त्रास होतो आहे नेमका तुम्हाला? सिलेंडर मिळत नाही? आम्हाला त्रास असा होतो आहे, सिलेंडर आमचं 19 तारखेपासून आमची बुकिंग झालेली आहे सिलेंडरची। त्याच्यानंतर आम्हाला OTP नंबर पण आलेला आहे, आणि OTP नंबर आल्यानंतरसुद्धा आम्ही म्हणजे जे ग्राहक आपलं जे सिलेंडरचे गाड्या घेऊन ते वाटपला असतात ना, त्यांच्यापर्यंत जसं आमच्या गल्लीत पण आहे एक जण, त्याच्याकडे पण गेलो आम्ही, दादा आमचं सिलेंडर OTP आलेला आहे, तो आम्हाला दे। तो काय म्हटला की माझ्याकडे आलेलंच नाही आहे तुमचं सिलेंडर, मला काही सांगितलेलंच नाही आहे। ठीक आहे, मग आम्ही इथं 4 ते 5 वेळा इथं पण आलो, तुम्ही काही इथं येऊ नका, तुम्हाला घरपोच मिळेल सिलेंडर। मग ठीक आहे, आज असं करत करत जवळजवळ 20 दिवस झाले। 20 दिवसामध्ये आता जे पण होतं ते पण गेलं। आता एकच म्हणजे सिलेंडर एकच आहे आमच्याकडे, ते डबल नाही आहे, म्हणजे असं डबल कनेक्शन, एकच कनेक्शन आहे। मग त्याच्यामुळे अशी अडचण आली। आता ते सिलेंडर गेल्यानंतर जवळजवळ 5 ते 6 दिवस झाले चुलीवर स्वयंपाक होतो आहे। आता सकाळ संध्याकाळ शाळेत मुलांना शाळेत जावं लागतं, लहान मुलं पाहुणे वगैरे घरी, त्रास होतोय मग असं त्रास होतो आहे ना, अशी अडचणी येऊन राहिल्या आहे। आणि आता पण सकाळी 6 वाजेपासून चला वर नाही तर आपण इथं नंबर लावूया। सकाळी 6 वाजेपासून इथं आल्यानंतर बघितलं तर हे बॅनर लावलेलं आहे, ते बॅनरमध्ये असं सांगितलं आहे की बा अपरिहार्य कारणास्तव आम्ही आज सुट्टी घेतलेली आहे, पण मग वाटप सुरू आहे, ऑफिस बंद आहे। मग वाटप जर सुरू आहे तर मग एखादी कर्मचारी इथं पाहिजे होता, त्यांनी आम्हाला सांगितलं असतं की आज बा वाटप होणार नाही किंवा काय, कारण की सकाळी 6 वाजेपासून घरी म्हणजे घरचं जे काही आपण हे करून आलो त्याच्यानंतरही त्याची चहा पाणी वगैरे काहीच नाही म्हणजे, आणि अशी उन्हातान्हात सगळे म्हणजे आहेत या ठिकाणी उभे असलेले, तर खूप त्रास होतो आहे। तर अशा पद्धतीने जे आहे एजन्सी चालक जे आहेत एजन्सी चालकांच्या गलथान कारभारामुळे या ठिकाणी नागरिकांना जो आहे रांगेत नंबर तर लावण्याची वेळ आलीच आहे, मात्र वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने या ठिकाणी नागरिकांनी एजन्सी चालकांवर रोष व्यक्त केलेला आहे। शासनाकडून सांगितलं जात आहे की LPG गॅसचा कुठलाही तुटवडा नाही, पुरवठा व्यवस्थित आहे, मात्र तरीही या ठिकाणची जी आहे जळगाव शहरात अद्यापही एजन्सीसमोरच्या रांगा ज्या आहेत त्या कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि वेळेवर बुकिंग करून देखील नागरिकांना
वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांना अशा पद्धतीने रांगांमध्ये उभं राहण्याची वेळ आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.